अगदी पाहता क्षणीच खावासा वाटणारा, वरून दिसायला एकदम मऊसूत परंतु तितकाच आतमधून जाळीदार, सॉफ्ट, स्पॉन्जी, घशात न अडकणारा रेशनच्या तांदळापासून तयार केलेला डाळ तांदळाचा ढोकळा आज आपण बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्सने शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. डाळ तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी सर्वात प्रथम इथे मी घेतले आहे 2 वाटी रेशनचे तांदूळ. यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी हरभरा डाळ, तसेच पाव वाटी उडदाची डाळ. उडदाची डाळ वापरल्यामुळे ढोकळ्याचे बॅटर फर्मेंट होण्यास मदत होते. सर्व साहित्य व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे. डाळी तसेच तांदूळ इथे मी निवडून घेतलेले आहेत. आता ह्या डाळी तसेच तांदूळ मी इथे 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेत आहे. डाळींना लावलेली पावडर तसेच तांदळाचे स्टार्च निघून जावे यासाठी इथे मी 3 ते 4 वेळा या डाळी तसेच तांदूळ धुवून घेतले आहेत. डाळी व तांदूळ धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे 2 ग्लास पाणी. पाणी ॲड केल्यानंतर आता या डाळी तसेच तांदूळ जे आहेत ते मी 8 तास भिजत ठेवणार आहे. इथे मी डाळी व तांदूळ 8 तास भिजण्यासाठी ठेवून दिले आहेत. त्यासाठी त्यावरती एक झाकण ठेवून दिले आहे. 8 तासांनंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या डाळी तसेच तांदूळ जे आहेत ते एकदम मऊसूत असे भिजले गेले आहेत. हरभऱ्याची डाळ जी आहे तीही इथे परफेक्ट अशी भिजली गेली आहे. यामधील पाणी जे आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे नाही आहे. आता इथे भिजलेले तांदूळ तसेच डाळी ज्या आहेत त्या आपण वाटून घेणार आहोत. त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे भिजवलेल्या डाळी तसेच तांदूळ. डाळी तांदूळ ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे डाळी तांदूळ भिजवून घेतलेलेच पाणी. तर पाणी जास्त ॲड करायचे नाही. इथे पाहू शकता अगदी 3 ते 4 टेबलस्पून इतके पाणी यामध्ये ॲड केले आहे. पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे इथे मी 1 वाटी दही घेतले आहे. त्यातील 2 चमचे दही यामध्ये ॲड करून आता या डाळी व तांदळाचे जे आहे ते इथे मी एकदम फाईन असे बॅटर तयार करून घेत आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे एकदम बारीक म्हणजेच फाईन असे मी बॅटर तयार करून घेतले आहे. तर इथे आपल्याला हे बॅटर तयार करण्यासाठी मिक्सरच्या छोट्या पॉटचाच वापर करायचा आहे. यामध्ये एकदम फाईन म्हणजेच बारीक असे बॅटर तयार होते. बॅटर जे आहे ते अशा प्रकारे इथे मी तयार करून घेतले आहे. पूर्णपणे 1 वाटी दही थोडे थोडे या डाळ तांदळामध्ये ॲड करत हे बॅटर तयार करून घेतले आहे. हे बॅटर जे आहे ते 1 ते 2 मिनिट चांगले असे एकजीव होईपर्यंत फेटून घेत आहे. बॅटर फेटून घेतल्यानंतर इथे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ठेवली आहे. चमच्याने अशी सहज धार पडली पाहिजे इतकी याची कन्सिस्टन्सी असायला हवी. जास्त जाड अशी याची कन्सिस्टन्सी ठेवली तर हे पीठ जे आहे ते फर्मेंट होत नाही. तर अशा प्रकारे सर्व भिजवलेल्या डाळी तसेच तांदळापासून इथे मी अशा प्रकारे आपले ढोकळ्याचे बॅटर जे आहे ते तयार करून घेतले आहे. तर इथे पाहू शकता एकदम फाईन असे बारीक हे बॅटर तयार करून घेतले आहे. यामध्ये एकही कण शिल्लक राहिलेला नाही. तर आता हे बॅटर जे आहे ते मी 10 तासांसाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यासाठी यावरती एक झाकण ठेवून दिले आहे. ढोकळा जर तुम्ही सकाळच्या वेळेस बनवणार असाल तर पूर्ण रात्रभर हे बॅटर जे आहे ते फर्मेंट होण्यास ठेवून द्यायचे आहे. झाकण ठेवल्यानंतर आता सध्या थंडीचे दिवस आहेत. हे बॅटर फर्मेंट व्हावे याला एक चांगली ऊब यावी यासाठी यावरती एक कापड ठेवून असे झाकून ठेवले आहे. जास्त याला ऊब निर्माण होईल तितकेच हे बॅटर फर्मेंट चांगले होते. तर हे बॅटर जे आहे ते आता 10 तास मी फर्मेंट करून घेणार आहे. 10 तासांनंतर तुम्ही पाहू शकता इथे आता आपले ढोकळ्याचे बॅटर जे आहे ते एकदम मस्त असे फर्मेंट झालेले आहे. बॅटर जे आहे ते छान अशा आपले ते फुगले गेले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी याला जाळी पडली आहे. तर अशा प्रकारे आपले छान असे ढोकळ्याचे बॅटर जे आहे ते फर्मेंट झालेले आहे. तर आता हे बॅटर जे आहे ते मी पूर्ण एकजीव होईपर्यंत 1 ते 2 मिनिट इथे चांगले फेटून घेत आहे. फेटून घेतल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ. मीठ व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घेत आहे. मीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे ढोकळा जो आहे तो खाताना घशामध्ये अडकू नये यासाठी यामध्ये ॲड करत आहे 3 ते 4 चमचे तेल तसेच अर्धा चमचा हळद. हळद जास्त ॲड करायची नाही. आता ॲड केलेली हळद तसेच तेल जे आहे ते इथे मी फेटून घेत आहे. हळद जी आहे ती पूर्णपणे एकजीव होईपर्यंत जास्तीत जास्त वेळ इथे फेटून घ्यायची. कारण की यामध्ये आपण जी हळद ॲड केलेली आहे ती जर व्यवस्थित फेटली गेली नाही तर यामध्ये आपण जेव्हा इनो ॲड करतो किंवा सोडा ॲड करतो तर त्याची रिॲक्शन हळदीबरोबर तयार होते. यामुळे आपल्या ढोकळ्यावरती लाल असे पॅचेस निर्माण होतात. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तेल तसेच हळद जी आहे ती पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे. ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवावी.
तर आता यामध्ये इनो ॲड करायचा आहे, परंतु त्यापूर्वी इथे मी ढोकळा बनवणार आहे त्या प्लेट्सला तेलाने ग्रीस करून घेत आहे, जेणेकरून ढोकळ्याचे बॅटर जे आहे ते यामध्ये चिकटणार नाही। इथे मी ढोकळा जो आहे तो ढोकळ्याच्या कुकरमध्ये बनवणार आहे। त्यासाठी 2 ग्लास पाणी इथे मी कुकरमध्ये उकळण्यासाठी ॲड केले आहे। पाणी ॲड केल्यानंतर या कुकरमध्ये ठेवत आहे ऑइलने ग्रीस करून घेतलेल्या ढोकळ्याच्या प्लेट्स। तर या प्लेट ज्या आहेत आपल्याला प्रीहीट म्हणजेच गरम करून घ्यायच्या आहेत। ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। ढोकळ्याच्या प्लेट ज्या आहेत त्या प्रीहीट गरम होत आहेत, पाणी उकळत आहे, तोपर्यंत आता या बॅटरमध्ये ॲड केले आहे एक छोटे पॅकेट लेमन फ्लेवरचे इनो। या इनोवरती 1 चमचा पाणी ॲड करून हा इनो या बॅटरमध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत इथे मी 1 मिनिट फेटून घेत आहे। जास्तही याला फेटायची नाही, ही प्रोसेस एकदम फास्ट करायची, कारण इनोचा असर आहे तो एकदम 2 ते 3 मिनिटांसाठीच असतो। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे पूर्णपणे आपले ढोकळ्याचे बॅटर ढोकळा बनवण्यासाठी तयार आहे। आता हे लगेचच बॅटर जे आहे ते आपण प्रीहीट करून ठेवलेल्या प्लेट्सवरती ॲड करून घ्यायचे आहे। सुरुवातीला वरची प्लेट बाजूला काढून खालच्या प्लेटमध्ये ढोकळ्याचे बॅटर जे आहे ते ॲड करून घेतले आहे। ढोकळ्याचे बॅटर खालच्या प्लेटमध्ये ॲड करून घेतल्यानंतर लगेचच या वरच्या प्लेटमध्ये ही ढोकळ्याचे बॅटर ॲड करून घेत आहे। बॅटर ॲड करून घेतल्यानंतर आता इथे कुकरचे झाकण लगेचच बंद करून घेत आहे। कुकरचे झाकण बंद केल्यानंतर आता इथे गॅस मोठा ठेवून 20 मिनिटे हा ढोकळा मी वाफवून घेणार आहे। तर इथे मी ढोकळा जो आहे तो ढोकळ्याच्या कुकरमध्ये वाफवून घेत आहे। 20 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता ढोकळा जो आहे तो मस्त असा आपला इथे शिजला गेला आहे। पाहू शकता याला जाळीही छान पडली आहे, अगदी दुपटीने फुलला गेला आहे। ढोकळा शिजला आहे का ते पाहूयात। तिथे मी सुरीने चेक करत आहे, तर इथे पाहू शकता सुरी जी आहे ती एकदम क्लीन निघाली आहे। ढोकळ्याची बॅटर याला अजिबात चिकटले नाही, हातालाही चिकटले नाही, म्हणजे ढोकळा इथे पूर्णपणे आपला छान असा शिजला गेला आहे। तर आता हा ढोकळा थंड करून घेणार आहोत। त्यासाठी या ढोकळ्याच्या प्लेट्स इथे कुकरमध्ये मी बाजूला काढून घेतला आहे। 10 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपला ढोकळा जो आहे तो थंड झाला आहे। आता इथे मी याच्या कडा सोडून घेत आहे। तर फ्रेंड्स इथे मी ढोकळा जो आहे तो ढोकळ्याच्या कुकरमध्ये बनवला आहे। हवं तर तुम्ही हा ढोकळा जो आहे तो पातेल्यामध्ये बनवू शकता किंवा नेहमीचाच आपला भाताचा कुकर जो आहे त्यामध्ये बनवू शकता। कुकरमध्ये बनवताना कुकरची वरची शिट्टी काढून बाजूला घ्यायची। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे ढोकळ्याच्या कडा ज्या आहेत ते मी अलगद रीतीने सोडून घेतल्या आहेत। अजिबात ढोकळा जो आहे तो चिकटला गेला नाही, सहज रीतीने याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत। तर इथे मी ढोकळा जो आहे तो इथे कट करून घेत आहे। कट करतानाही तुम्हाला जाणवत असेल तर इथे पाहू शकता अगदी ढोकळा जो आहे तो मस्त मऊ स्पॉन्जी जाळीदार तयार झाला आहे। तर अशा प्रकारे दोन्ही प्लेट्समध्ये ढोकळा जो आहे तो मी कट करून घेतला आहे। आता याला मी फोडणी देऊन घेणार आहे। फोडणीसाठी इथे मी 2 छोटी पळी तेल कडकडीत असे गरम करून घेतले आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी ॲड करून घेतली आहे। मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत। त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, तसेच 1 चमचा सफेद तीळ ॲड करून घेतले आहे। तसेच पाव चमचा हिंग ॲड केला आहे। हिंग ॲड केल्यानंतर ही फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून या ढोकळ्यावरती ॲड करून घेत आहे। तर फ्रेंड्स आज आपण ढोकळा बनवला आहे। ढोकळा व खमण हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत। तर ढोकळा जो आहे तो चवीला आंबट असतो, खमण जो आहे तो चवीला आंबट गोड असतो। परंतु या ढोकळ्यामध्ये जर तुम्हाला गोडसर अशी चव हवी असेल तर या फोडणीमध्येच तुम्ही थोडेसे पाणी ॲड करून यामध्ये साखर ॲड करून अशा प्रकारे शुगर सिरप ही फोडणी तयार करून या ढोकळ्यावरती ॲड करू शकता। इथे मी साखर अजिबात ॲड केलेली नाही, तसेच पाणीही ॲड केलेलं नाही। फोडणी या ढोकळ्यावरती ॲड केल्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेतली आहे। तर पाहू शकता इथे मस्त असा आपला परफेक्ट जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी मस्त असा डाळ तांदळाचा ढोकळा पूर्णपणे खाण्यासाठी तयार झाला आहे। पाहू शकता याचे टेक्स्चर मस्त असे दिसत आहे, एकदम छान असा सॉफ्ट जाळीदार तयार झाला आहे। फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथेही जाऊन तुम्ही चेक करू शकता। अगदी कोणीही सहज पहिल्या प्रयत्नामध्ये परफेक्ट असा ढोकळा बनवू शकेल। इथे सांगितलेल्या टिप्स फॉलो करून जर हा तुम्ही ढोकळा बनवलात तर अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा ढोकळा अशाच प्रकारे सॉफ्ट जाळीदार बनला जाईल। तर हा ढोकळा जो आहे तो मुलांच्या टिफिनसाठी, घरामधील छोट्या मोठ्या पार्टीसाठी बनवू शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।